श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेवर आपलं प्रवचन सुरू आहे. त्याचा हा 11वा अध्याय आहे आणि 11व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकावर आज आपलं प्रवचन आपण बघूया. मन्यसे यदि तच्छक्यं मया दृष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. मन्यसे यदि तच्छक्यं मया दृष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. अर्जुन म्हणतो, हे भगवंता, ते तुमचे विश्वरूप मी पाहू शकेन, त्या विश्वरूप बघण्यासाठी मी पात्र जर आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही ते आपले अविनाशी स्वरूप मला दाखवा, असं अर्जुन म्हणतो. अर्जुन भगवंताला प्रार्थना करतो की तुमचं ते अविनाशी स्वरूप मला दाखवा. पण तो अत्यंत नम्रतेने असं म्हणतो की ते विश्वरूप, ते एवढं ऐश्वर्य संपन्न आणि ते एवढं अद्भुत असं रूप, ते बघण्याची माझ्या ठिकाणी क्षमता असेल, पात्रता असेल तर तुम्ही मला दाखवा, असं अर्जुन तिथे अत्यंत नम्रतेने भगवंतांना सांगतो. तेव्हा भगवंताचं व्यापक स्वरूप, दिव्य परमेश्वरीय संपन्न विराट असं विश्वरूप जे आहे ते बघण्याची इच्छा आधी अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण झाली. अर्जुनला असं वाटायला लागलं की आता आपण ते विराट स्वरूप, भगवंताचं व्यापक विराट स्वरूप बघावं. आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान भगवंतांनी त्यात दिलंय. आपल्या ठिकाणी आत्म्याच्या रूपाने भगवान आहेत आणि त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान अनेक परीने आपल्याला त्यांनी दिलं आणि ते ज्ञान आपल्याला आपल्याला कळलं. ते ज्ञान आपल्या बुद्धीच्या ठिकाणी त्या ज्ञानाचा प्रकाश तर झाला, पण ते ज्ञान म्हणजे व्यापक असं ज्ञान आता आपल्याला झालं पाहिजे की परमेश्वर हृदयाच्या ठिकाणी आहे याचं ज्ञान आधी सद्गुरू भक्ताला देतात, शिष्याला देतात. पण त्याचबरोबर ते म्हणतात की अरे मी सर्व ठिकाणी आहे, तुझ्या हृदयात तर आहे, पण मी व्यापक आहे तेवढंच नाही, तुझ्या देहाच्या ठिकाणी तेवढंच नाही, अत्यंत व्यापक आहे असं सद्गुरू सांगतात. तसं तर त्याचा अनुभव घेण्याची इच्छा त्या व्यापक दिव्य परमेश्वरी संपन्न विराट विश्वरूप अशा परमात्म्याला बघण्याची इच्छा त्या भक्ताला होते. तशी त्या अर्जुनाला ती इच्छा झाली आणि भगवंतापुढे त्याने अत्यंत नम्रपणे ती प्रगटही केली. पण त्याची नम्रता, अत्यंत नम्रता ही वाखाणण्यासारखी आहे. म्हणजे अर्जुनाचा स्वभाव हा अत्यंत प्रामाणिक, अत्यंत संतुलित असा आहे आणि थोडा संकोचीही त्याचा स्वभाव आहे आणि त्यामुळे त्याला त्याचा सांसारिक आणि तसाच आध्यात्मिक मोह देखील त्याचा नष्ट झालेला आहे. त्याला जे ज्ञान दिलं ते ज्ञान त्याच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे. अशी त्या अर्जुनाची जी अवस्था आहे आणि आता त्याला त्या व्यापक स्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे. परंतु व्यापक स्वरूपाचा अनुभव घ्यायला आपण पात्र आहोत की नाही? पात्र असू तर आपण घ्यायचं, नाही तर नाही म्हणा. म्हणजे कुठलीही गोष्ट अधीरतेने किंवा त्याला लवकर आपलं काहीतरी प्राप्त झालं पाहिजे असं त्याच्या ठिकाणी नाही. योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि भगवान सांगतील त्याप्रमाणे आपल्याला तसा अनुभव यावा आणि म्हणून त्याला त्या अनुभवाची तर खात्री आहे. भगवान आपल्याला तो अनुभव देतील ही तर खात्री आहे आणि त्याच्यामुळे तो म्हणतो की माझी पात्रता तशी असेल तर हे भगवंता तुम्ही मला असा ते विश्वरूपाचं दर्शन तुम्ही द्या. म्हणजे भगवान श्रीकृष्णाला त्याला असं वाटतं की काहीतरी अवाजवी असं आपण मागणं मागितलं नाही पाहिजे, की आपण त्याला पात्र नाही आणि त्यांनी दिलं पाहिजे अशी त्याला गळ घालणं त्याला बरोबर वाटत नव्हतं आणि म्हणून तो म्हणतो की हे अवाजवी होईल. मी काही मागितलं, दर्शन द्या असं मागितलं
पण ते अवाजवीत असायला नको. ते मी पात्र असेल तरच मला द्या, असं त्याचं हे मागणं जे आहे ते श्रेयस्कर त्याला वाटलं नाही. आणि म्हणून अर्जुन हा असं त्या भगवंताला अत्यंत नम्रतेने सांगतो. कारण अर्जुन अर्जुन या शब्दातच असा अर्थ आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी रुजुत्व आहे. रुजुत्व म्हणजे अत्यंत अत्यंत नम्रता आहे. हा शिष्याचा गुण अत्यंत नम्रता असतो. तसंच अर्जुन हा अहंकारी किंवा आत्मप्रौढी मिरवण्यातला नव्हता. त्याला तशी अवाजवी मागणी करणं काही योग्य वाटलं नाही. आणि म्हणून अर्जुन हा स्वार्थी किंवा आत्मकेंद्रित नव्हता, की सगळं आपल्यालाच प्राप्त व्हावं असा त्याचा स्वभाव नव्हता. आणि लवकर प्राप्त व्हावं, की आपली काहीतरी पात्रता जास्त आहे असं लोकांना वाटतं. काही काही असे असतात की ज्यांना असं वाटत की आपली पात्रता जास्त आहे आणि सद्गुरूंनी सगळं आपल्याला पटापट पटापट द्यावं. म्हणून आमच्याकडे ते आता ते नाही आहेत, ते निघून गेले. पण ते म्हणतोय सद्गुरू माझं आता वय झालं 62 वगैरे वगैरे वय झालं, आता मला पटापट पटापट 1-2-3 वर्षात सगळं काय करून टाकायचंय. म्हणजे सगळा भक्तिमार्ग जो आहे तो संपवून टाकायचा पूर्ण, असा अनुभव घ्यायचा. अरे असं कसं होईल? आम्ही त्यांना समजावून सांगितलं. पण आत्यंतिक महत्वाकांक्षा ज्याच्या ठिकाणी असते, अत्यंत महत्वाकांक्षा आणि पटापट पटापट हे काय म्हणले, पटापट काय करण्याची गोष्ट आहे? हे म्हणाले हळूहळू होणारी ही करण्याची गोष्टच नाही. म्हणले भक्ती भक्ती करण्याची गोष्ट आहे. पण पात्रता, आपली पात्रता येण्यासाठी जी तपश्चर्या करायची आहे ती आपण करत राहिलं पाहिजे. ते साधनं सद्गुरूंनी दिले ते करत राहिलं पाहिजे. ते अगदी योग्य तऱ्हेने नियमितपणे आपण करायचं, एवढंच आपलं कर्तव्य आहे. पण त्याचं महाफलेषु कदाचन, त्याचं फळ आपल्याला पटापट प्राप्त झालं पाहिजे हे आपण म्हणू शकत नाही म्हणा. हे जेव्हा योग्य वेळी, आणि फळ देणारा परमेश्वर आहे. सद्गुरू फळ देतात, परमेश्वर फळ देतो योग्य वेळी, योग्य काळी, योग्य अवस्था आल्यानंतर. आणि म्हणून अर्जुन हा महत्वाकांक्षी नव्हता. त्याला आपल्याला अत्यंत उच्च पदाची प्राप्ती झाली पाहिजे किंवा इतर कोणापेक्षा आपण अत्यंत श्रेष्ठ किंवा वरिष्ठ व्हावं अशी त्याची महत्वाकांक्षा नव्हती. त्याची कोणाशी स्पर्धाही नव्हती. आणि भक्ती मार्गात कोणाची स्पर्धा नसते, ही एक एक त्याची शर्यत असते. एकाची, प्रत्येकाची त्याची आपल्याशीच शर्यत असते, आपल्याशी स्वतःची स्पर्धा असते. आम्ही मागे ते काव्य केलं होतं, परमानंद अंतरीची वाट आहे, परमानंद अंतरीची वाट आहे. म्हणजे सद्गुरूंच्या हृदयात जाण्याची वाट आहे, सद्गुरूंच्या हृदयाशी एकरूप होण्याची ही वाट आहे, सद्गुरूंच्या मनाशी, बुद्धीशी, चित्ताशी आणि जाणीवेनी एकरूप होण्याची ही वाट आहे. परमानंद अंतरीची वाट आहे, एकला मार्गावरी मी जात आहे, एकला मार्गावरी मी जात आहे. की असं पाहिजे की मी एकच आहे, एकटाच आहे आणि मी एकट्याच सद्गुरूंच्याकडे या मार्गाने जात आहे. जाहली गर्दी जरी मोठी सभवती, जाहली गर्दी जरी मोठी सभवती, एकल्याची मोजक्यांची येथली मोजक्यांची येथली हा वहिवाट आहे. मोजक्यांची येथली वहिवाट आहे, काव्याची अशी ही चाल आहे,
बघताना आम्ही म्हणतो, अरे माझ्या या काव्याची अशी चाल आहे, अशा चालीत म्हणा. कळलं ना कशी चाल आहे? हो हो. परमानंद अंतरीची वाट आहे, एकला मार्गावरी मी जात आहे, जाहली गर्दी जरी मोठी सभवती, जाहली गर्दी जरी मोठी सभवती, मोजक्यांची येथली वहिवाट आहे, मोजक्यांची येथली वहिवाट आहे, परमानंद अंतरीची वाट आहे, वासनेचे वसन हे पडते गळोनी, वासनेचे वसन, वसन म्हणजे वस्त्र, वासनेचे वसन हे पडते गळोनी. पुढे काय? भक्ती वस्त्राभूषणांचा थाट आहे. वस्त्राभूषणांचा साज आहे. काय? थाट आहे. थाट आहे. भक्ती वस्त्राभूषणांचा थाट आहे, परमानंद अंतरीची वाट आहे, एकला मार्गावरी मी जात आहे. असे मस्तीत आम्ही जे काव्य केलं ते मस्तीत होतो, मस्त होऊन अरे हा मार्गावर चाललोय मी बस, आणि सद्गुरूंच्या हृदयामध्ये चाललोय मी, सद्गुरूंच्या दत्तगुरूंच्या हृदयामध्ये चाललोय आणि एकटा चाललोय. इथे म्हणले गर्दी जास्त आहे, गल्ली म्हणले एवढी साकरी, प्रेम की गलिया साकरी, साकरी म्हणजे अगदी अरुंद गल्ली असते म्हणले. ते प्रेमाची पूर्वीच्या काळी असं त्या किंवा मथुरा वृंदावन किंवा उत्तर प्रदेश तिथल्या गल्ल्या असं नाही, एकदम छोट्या छोट्या अरुंद अरुंद अशा गल्ल्या. तेव्हा म्हणले हे प्रेमाची गल्ली आहे ना, एकदम अरुंद आहे. प्रेम की गली अति साकरी, साकरी म्हणजे अगदी अगदी अरुंद आहे, आणि तिथे म्हणले एकच एकच जाऊ शकतो, दुसरा नाही जाऊ शकत. एकल्याची येथली वहिवाट आहे, परमानंद अंतरीची वाट आहे. म्हणून असं गाणं म्हणत म्हणत आपण, भजन म्हणत म्हणत त्या सद्गुरूंच्या हृदयात आपण जायचं बस. तेच आपलं स्थान, तेच आपलं निजस्थान आहे. म्हणजे सर्व म्हणजे गळून पडतं, वासना गळून पडतात, काम क्रोधादी विकार गळून पडतात, त्याची सगळी वस्त्र गळून पडतात, आणि आपण एकले त्या सद्गुरूंशी एकरूप होतो. नाहीतर म्हणले ज्यांनी जास्त थाट करून आला, आधी थाटमाट, ज्याची महत्वाकांक्षा आहे, ज्याला असं अहंकार आहे, ज्याला असं वाटतं माझं मी सगळ्यात हुशार आहे, मलाच पुष्कळ ज्ञान आहे, आणि आता थोडं बहुत ज्ञान राहिलेलं आहे. ते गृहस्थ असं त्यांना असं वाटत की बस आता थोडं बहुत ज्ञान मला राहिलं व्हायचं. अरे पण ज्ञानाची तर काही गरजच नाही म्हणाले. सद्गुरू हे वस्त्रालंकार त्यांच्या जवळचे, भक्ती वस्त्राभूषणांचा थाट आहे. भक्तीची वस्त्र आभूषण सद्गुरूंनी दिलेली, इतरांकडून उधार मागून आणलेले नाही. इतरांनी काय सांगितलंय, या ग्रंथात काय सांगितलंय, त्या ग्रंथात काय सांगितलंय, त्याची इथे काहीच गरज नाही होणार. काय तर इथे सद्गुरूंनी जे विवेक सिंधूची चिद्रत्ने लेबविली मज यत्ने, तो मज आठवतो गुरुराया प्राण विसावा माझा. तो मज आठवतो की तो
गुरुराया मला आठवतो. कारण विवेक सिंधूची चिद्रत्नी, त्यांनी त्या ज्ञानसागराच्या तळापर्यंत जाऊन सगळी रत्न, माणिक, हिरे तो घेऊन आला आणि त्यांनी मला ते सर्व ग्रंथ रूपाने, ज्ञान रूपाने ते मला लेववलं. तेच मला पाहिजे, इतरांचं नको मला. इतरांच्या ग्रंथात काय लिहिलंय, या ग्रंथात काय लिहिलंय आणि त्या ग्रंथात काय लिहिलंय, त्याचा उपयोग नाही मला. जसं आपली आई आपल्या बाळाला जसं सजवते, त्याला नटवते, सजवते, सगळं करते, ते ते म्हणले त्याचं सौंदर्य असतं. आणि म्हणून हे बाहेरचे दागिने आणलेले म्हणले हे काही खरे नाही, हे सगळे खोटे आहेत म्हणाले. हे सगळं खोटं आहे, हे नको. माझी वाट ठरलेली आहे म्हणलं. परमानंद अंतरीची वाट आहे, एकला मार्गावरी मी जात आहे. कोण कोण माझ्या बाजूला आहे, कुठे काही नाही. त्याला काही भानच नाही, तो एवढं मस्तीत चाललेला. आम्ही त्या विक्सार इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये डायरेक्टर म्हणून होतो. आणि तेव्हा आम्ही बसने जात होतो, आमच्याकडे काही गाडी नव्हती. आणि मुलं त्याच वेळेला तिकडून रस्त्यावरून ते बस भरून यायची मुलांची, ते हॉस्टेलमधून यायची. आणि आम्ही आपली बॅग घेऊन रस्त्याने बसमधून उतरून रस्त्याने चालत चालत एक 5-10 मिनिटं अंतरावर आमचं कॉलेज होतं, जायचं. आम्ही एवढ्या मस्तीत चालत होतो की ते बॅग वगैरे घेऊन असं, आणि ते मुलं बघायचे त्या त्या बसमधून, ते आम्हाला म्हणायचे कि सर आप कैसे एकदम मस्ती में जाते हो. काय असं मस्ती में जाते हो. चाई है ऐसी मस्ती, चाई है ऐसी मस्ती, तेरा नाम गा रही हूँ, तेरा नाम गा रही हूँ, बादल बरस रहे हैं और मैं नहा रहा हूँ, बादल बरस रहे हैं और मैं नहा रहा हूँ, छाई है ऐसी मस्ती, छाई है ऐसी मस्ती, तेरा नाम गा रहा हूँ, तेरा नाम गा रहा हूँ. अशी आमची गझल झाली होती की ते नाम, त्या भगवंताचं नाम कसं गायचं, नाम गाताना कशी अवस्था होते. नुसतं आपलं मंत्र दिलाय असं नाही, तो नुसता गुरुमंत्र दिलाय आणि तो म्हणतोय असं नाही. तर तो मंत्र कसा म्हणायचा, त्यांनी काय होतं, कशी मस्ती येते, मस्तीमध्ये. ते आमचं हे पद झालं तेव्हा. छाई है ऐसी मस्ती, छाई है ऐसी मस्ती, तेरा नाम गा रहा हूँ, तेरा नाम गा रहा हूँ, बादल बरस रहे हैं और मैं नहा रहा हूँ, और मैं नहा रहा हूँ. अशी म्हणले मस्ती आहे. आणि अशा मस्तीत तो नामस्मरण करतोय. नामस्मरण कसं करायचं, नुसती आपली माळ घेतली आणि आपल्या तो बसलाय आणि तो करतोय आणि त्याला कंटाळा येतो असं नाही. अशी मस्तीमध्ये, कारण त्याच्यावर सद्गुरूंनी त्या प्रेम प्रेम भक्ती ज्ञानाचा एवढा वर्षाव होतोय त्याच्यावर, आणि त्या वर्षावाने त्याची एवढी मस्त अशी अवस्था झाली, त्याच्या ठिकाणी अशी मस्ती आली. आता आठवत नाही पुढे. फार चांगला आहे ते काव्य. पण जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा अशी मस्ती आली पाहिजे, त्या मस्तीत आपण राहायला पाहिजे. यालाच भक्ती असं म्हणतात. भक्ती म्हणजे काय हो, भक्ती म्हणजे मस्ती, म्हणजे दुसऱ्यांशी काहीतरी मस्ती करायची असं नाही, आपली आपल्यातच मस्त असणं, याला भक्ती असं म्हणतात.
म्हणून भगवंताच्या चरणाशी एक राहून इतरांशी आपली काही स्पर्धा आहे असं नाही, की मी एकटाच आहे बस माझी एकट्याची वाट आहे. सद्गुरूंच्या हृदयात जायचं बस, मला बाकी कुठे जायचं. मोक्ष नाही, मुक्ती नाही, काय नाही. अरे मुक्ती तर माझ्या मागून येते म्हणाला. मी सद्गुरूंच्या हृदयात जातोय, मुक्ती वगैरे सगळं काही माझ्या मागून येत आहे म्हणा. मला काही नकोय. त्याला अनन्य प्रेमी भक्त असं म्हणतात. अनन्य प्रेमी, न अन्य दुसरं त्याला काही. तो भगवंताचा अनन्य. आणि म्हणून अर्जुन हा भगवंताचा अनन्य प्रेमी भक्त होता. त्याला काही नको, त्याला फक्त श्रीकृष्ण पाहिजे. त्याने मागून घेतलं, मला काही सैन्य नको, काही नको म्हणा, बस तू तू माझ्यासोबत पाहिजे. भगवान श्रीकृष्णाला तो म्हणला, कृष्णा तू माझ्या बरोबर पाहिजे बस. बाकी काय सैन्य सगळं जरी कौरवांना देऊन टाकलं असतं तरी एकटा अर्जुन सगळ्यांना पूर्ण उरला असतो. याला अनन्य प्रेमी भक्त असं म्हणतात. आणि हाच त्या परमात्म्याचा अनुभव घेऊ शकतो. जो इकडे बघतो, तिकडे बघतो, गर्दीत बघतो, तर गर्दी तर होणारच, म्हणले अनेक भक्त येणार. पण ज्याचा मार्ग ठरला, ज्याने 2 रेषा काढल्या आणि त्या मार्गामधून, छोट्याशा मार्गामधून तो चालला. संतांचे संगती मनोमार्ग गती. त्यांनी आपल्या मनाचा मार्ग, मन एकाग्र केलं आणि आपल्याला जायचं कुठे आहे, डेस्टिनेशन ठरलं. त्यांनी त्या गुगल मॅपवर ते चालू केलं म्हणा आणि त्याला त्या एरो मार्ग दिसायला लागला. बरोबर. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. हाच पंथ आहे की मी एकटा आहे बस. आम्हाला तसं वाटतं, बस मी एकटाच आहे, मी चाललोय, सद्गुरू आहे, मी आहे बस, बाकी आजूबाजूला काही नाही. मग मी त्याच्यापेक्षा हे आहे, त्याच्यापेक्षा मला ज्ञान जास्त आहे आणि माझं सगळं आता झालंच आहे, फक्त एवढंच राहिलेलं आहे. एकदा त्याने आम्हाला फोटो आणून दाखवले, हे बघा सद्गुरू माझे लहानपणीचे फोटो, हे बघा माझी मुंज झाली. अरे मी तुला विचारलंय का मुंज झाली? आणि झालेली जरी असेल तरी आम्ही तुझी मुंज इथे लावू काय? तुझी मुंज, तुला गायत्री मंत्र माहिती असेल तरी तरी आम्ही तुझा इथे गायत्री मंत्र परत देऊ काय? कारण तो आधी गायत्री मंत्र तो काही सद्गुरूंनी दिलेला नाही, आम्ही इथे देऊ. ते मला फोटो दाखवत होते, की म्हणाले सद्गुरू हे बघा माझे लहानपणीचे फोटो, माझी मुंज झाली होती. आम्ही त्यांना काय विचारलं नाही मुंज झाली वगैरे. माझी तेव्हा मुंज झाली, सगळं झालं, माझं आता सगळं झालेलं आहे. आता बस फक्त थोडंसं राहिलंय, ते आता माझं 62-63 वर्ष झालंय वय, आणि आता झालं 1-2 वर्ष झाली मी आलो तुमच्याकडे, मग झालं आता मला तुम्ही काहीतरी करून ते सर्टिफिकेट देऊन टाका. ते आम्हाला सर्टिफिकेट पाठवत असतात. आता ते येत नाही, मग त्यांना ते पश्चाताप होतो, काय पुष्कळ काय काय झालं, त्यांना खूप वाईट वाटतं. पण आम्ही त्यांना काय परत एंट्री दिली नाही, कारण का मनुष्याचा स्वभाव असा असतो की तो थोडा वेळ बाजूला होतो पण परत तो उचल खातो. त्याच्यामुळे आम्ही त्याला म्हटलं, आम्ही काय म्हटलं नाही, ते गेले सोडून गेले. तेव्हा त्या त्यांनी असं सांगितलं, त्याला लवकरात लवकर हवं होतं. घाई गडबड सगळं कशा करता, तर समाजात आपण काहीतरी दिसलं पाहिजे, काहीतरी आपलं हे झालं पाहिजे, त्याच्या करताच. पण इथे म्हणले तसं नाही होत. इथे परमेश्वराशी तुझी गाठ आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. तर परमेश्वराशी एकरूप कसं होणार म्हणजे, तो सर्व व्यापक आहे. म्हणून सद्गुरूंच्या हृदयाची वाढ, सद्गुरूंच्या हृदयात तो आहे. माझ्याही हृदयात आहे, पण माझ्या हृदयात दिसत नाही. जसा आरसा लागतो, आरशात आपण प्रतिबिंब पाहतो तेव्हा आपण दिसतो आपल्याला, आपण कसे आहोत. तसं सद्गुरूंच्या हृदयात आपण गेलो की आपल्या हृदयात आपण आलो, ते सहज आहे म्हणाल. म्हणून अर्जुन हा भगवंताचा अनन्य प्रेमी भक्त होता आणि सखा होता.
आणि भगवंताचा प्रिय भक्त होऊन राहण्यातच त्याला धन्यता होत. त्याच्या चरणाशीच निरंतर राहून भगवंताचं प्रेम घेत राहावं, बस कृष्णाचं प्रेम घेत राहावं हे त्याला माहिती होत. यातच आणि त्यातच तो मस्त होता आणि त्यातच त्याची धन्यता होती आणि त्याचीच त्याची इति कर्तव्यता होती. असा भक्ताचा भाव पाहिजे म्हणजे तर तो ईश्वराशी एकरूप होतो. कशा तऱ्हेचा भक्त एक ईश्वराशी एकरूप होतो? तर ज्याला असं वरवरचा थाटमाट पाहिजे त्यालाही सर्व काही देतात. अर्जुनाला सुद्धा काही दिलं नाही असं नाही, पण त्याला ते काही पाहिजे होतं असं नाही. तो त्याच्यासाठी आलेला नव्हता, पण त्याला सगळं मिळालं. पांडवा सम्राट पदाला पोचविता तो जाहला. आणि न मागता त्याने भगवंताने त्याला दिलं राज्य सर्व. पण त्याचा भाव कसा होता? त्याला आधी परमात्मा स्वरूपाचं ज्ञान त्यांनी सांगितलं. त्या परमात्मा स्वरूपाचं त्या व्यापक स्वरूप दाखव. आता या अध्यायात व्यापक स्वरूप त्याला दाखवतात बघा. आणि हे सर्व संपत्ती ही खरी खरी धनसंपत्ती आहे ना. ही एवढी धनसंपत्ती त्याला दिल्यानंतर हे त्याचं परम ऐश्वर्य भगवंताचं परम ऐश्वर्य हे भगवंताचं दिल्यानंतर मग म्हणले अरे जीवनात काय बाकी म्हणलं सगळं माझ्या मायेमध्ये माझ्या सत्तेमध्ये माझ्या प्रकृतीमध्ये तुला सगळं मिळेल मिळेल सगळं मिळेल. काय तू हे करू नकोस, ते सहज मिळणार आहे म्हणा. पण आधी हे मिळवून घे भक्तीचे वैभव. भक्ताचे हे धन. भक्ताचं धन काय तर भक्तीचं वैभव प्राप्त कर. भक्तीचं साधन भक्तीचे साधन भक्ताचे हे धन. भक्तीचे साधन अरे भक्तीचं साधन दिलं ना तेच केवढं तेच धन आहे म्हणले आधी. हे सद्गुरु धन देतात भक्तीचं साधन देतात तेच त्याचं धन आहे. अरे हे घे भक्तीचं साधन अशीची भक्ती कर मंत्र हा घे या मंत्राचा जप कर हे साधन हे धन आहे. हे केवढं तरी अमूल्य धन तुला दिलं म्हणले. हा हे तुला यज्ञ कर हे केवढं तरी धन तुला दिलं. आणि या सत्संगती सहवास कर हे केवढं तरी धन आहे. भक्त येतात आम्हाला भेटतात घरी येऊन. बरेच भक्त आम्हाला भेटत असतात मधून मधून. तर तो खंड आता कालच ते खंडाकडे आले होते. त्यांना यायला मिळत नाही त्यांना ऐकायला मिळत नाही ते आले होते. तेव्हा भक्तीचं साधन जे दिलंय निरूपणाचं निरूपण सद्गुरू करत असतात प्रवचन करत असतात. हे जे साधन आहे हेच धन आहे म्हणाले. हे केवढं तरी मोठं धन आहे पण लोकांना कळत नाही अरे धन आहे म्हणून. हे ज्ञान ज्याला म्हणतात हा ज्ञान यज्ञ आहे. तेव्हा हे भक्तीचं साधन हेच तर धन आहे. आणि बाकीचं धन तर सहज प्राप्त होईल. म्हणजे एकदा परमेश्वर स्वरूप प्राप्त झालं की झालं म्हणा. तुला तुला तू तुझी इच्छा करशील ते मिळेल. तू इच्छाही करणार नाही तरी मिळेल म्हणा. आणि म्हणून भगवंताच्या चरणाशी निरंतर राहायचं बस एवढंच. आणि त्यांच्या हृदयाची जी वाट आहे बस त्या वाटेने जायची आणि मस्तीमध्ये जायचं. चाई है ऐसी मस्ती तेरा नाम गा रहा हूं. आता काय आमचं 3 तास लेक्चर असायचं तिथे. आता लेक्चर मध्ये काय सांगायचं हे आम्हाला काही माहितीच नाही. आम्ही त्या मस्तीमध्ये जात होतो बस असं गात गात नामस्मरण करत गात गात एवढे मस्त होऊन. आणि त्या मुलांना एवढं आश्चर्य वाटतं की हे कसे चालतायत सर. त्याची चालच बदलते म्हणले. जो भक्तीच्या नशेत असतो ना मस्तीत त्याची चाल बदलते. तेव्हा आम्हाला कळतं. त्या मुलांनी सांगितलं सर क्या चलते म्हणले आप. म्हणलं कमाल आहे. मी काय म्हणलं सारखं सहज चालतो. नहीं म्हणलं सर आपका अलग है चलना अलग है आपका बहुत अलग मस्ती में चलते हैं आप. म्हणलं नवीनच ऐकतोय. छाई है ऐसी मस्ती तेरा नाम गा रहा हूं. शीतल पवन ये कैसी मन को लुभा रही है. असं काहीतरी गाणं आहे ते. तेव्हा
त्या मस्तीत म्हणलं, त्या चरणाशी ते मस्ती कधी येते? त्या चरणामृत जेव्हा आपण प्राशन करतो, सद्गुरूंच्या चरणी आपण राहतो आणि त्या चरणामृताचा जेव्हा आपण प्राशन करत राहतो, चरणामधून निघालेली गंगा, विष्णूपदी तिला असं म्हणतात, विष्णूच्या पदापासून निघालेली गंगा, सद्गुरूंच्या चरणापासून निघालेली गंगा, ही ज्ञान गंगा, प्रेम भक्ती ज्ञान गंगा, त्याचं प्राशन आपण करत राहतो. बाकी आणि त्याच्या नशेत जेव्हा तो भक्त असतो तेव्हा म्हणले त्याला सर्व काही प्राप्त होत. आणि त्याचा असाच भाव होता, चरणी तुझी मज देई वास हरी. आम्हाला ते खूप आवडत. चरणी तुझी मज देई वास हरी, रे मज देई वास हरी, चरण तळी तव कमल विराजे. तुझ्या चरण, तू कशावर उभा आहेस? कमळावर उभा आहेस. भगवान श्रीहरी कमळावर उभे आहेत. चरण तळी तव कमल विराजे, तेची करी मज देवा कल्पवरी, रे मज दे वास हरी. की ते कमळ जे आहे ना ते मला दे, म्हणजे तुझं चरण, तुझ्या चरणाशी मिळा. कारण ते कमळ तू मला दिलं असतं म्हणजे तुझे चरण आपोआपच मला मिळाले. कल्पवरी, कल्पचे कल्प निघून जातील पण म्हणले ते चरण, ते कमळ तू मला दे. याला भक्ती असं म्हणतात, याला भक्तीची मस्ती असं म्हणतात. छाई है ऐसी मस्ती, चरण तळी तव कमल विराजे, तेच करी मज देई कल्पवरी, कल्पवरी रे मज देई वास हरी, चरणी तुझी मज देई वास हरी. कुणा संतती कुणा राज्य दे, कुणाला संतती दे, कुणाला राज्य दे. कुणा संतती कुणा राज्य दे, मजला हरी देई रे चरण परी. मला तुझे चरण दे म्हणाले. कुणाला संतती दे, कुणाला राज्य दे, मला काय दे, मला तुझे चरण दे. आमचे किरण मुळे ते म्हणाले, सद्गुरू मला तुमचे पादुका द्या. आधी पादुका, त्या भरताने सांगितलं, मागणे हे एक रामा द्या पादुका, आपुल्या द्या पादुका. त्यांनी पादुका म्हणून, तसं किरण मुळेनी आम्हाला सांगितलं, सद्गुरू चला. आम्ही तिकडे गेलो होतो, त्याचं मला नावच आठवत नाही काय, ते तिकडे गिरगावाच्या तिकडे आम्ही गेलो. माधव बाग. त्या माधव बागेत गेलो आम्ही. त्याने मग आम्ही पादुका बघितल्या. मी त्यांना म्हटलं, अहो पादुका मला घरात घालायला पाहिजे. ते म्हणले ठीक आहे. मग म्हणले त्यांच्याकडे आलो आम्ही. मग त्यांनी पादुका चरणात घातल्या, आमची पूजा केली, सगळं हे केलं. आणि मग म्हणले आता काय करू? तर म्हणले पादुका इकडे ठेवा. मग आमच्या पादुका राहिल्याच आहेत उधार. त्यांच्यावर उधार राहिल्या पादुका, अजून काही आल्या नाही. ते आता आता कधीतरी आपण ते घेऊ त्यांच्याकडून. तेव्हा चरणी तुझी मज देई वास हरी, काय भाव आहे तो. तिथे चरण पादुका त्यांच्या तिकडे स्थापना केली आम्ही, आणि नंतर दत्तगुरूंची स्थापना झाली. पण आधी सद्गुरूंच्या पादुकांची त्यांनी स्थापना केली आपल्या घरी. म्हणजे याला हा तो भाव आहे म्हणाल. आणि म्हणून त्यांच्याशी आमचं एवढं जवळीकता काय, त्यांचा मूळ भाव तो आहे. मुळातला जो भाव आहे ना, मूळ भावाचं मूळ कुठे आहे हे बरोबर कळलं पाहिजे, तर त्याचं फळ बरोबर येतं. मग त्यांनी त्यांचं त्या चरणाच्या ठिकाणी वास असायला पाहिजे, म्हणून त्यांनी ते पादुका, चरण पादुका तिथे स्थापन केल्या. त्याला असं देऊळ चांगलं तयार केलं. त्या पादुकांच्या तिथे असा हार ते रोज ठेवतात. ते आम्ही बघितल्यावर आम्हाला एकदम मस्त वाटतं. वा वा वा.
आणि आताही त्यांनी ते दाखवलं आपल्याला. हा भाव आहे म्हणा. भाव म्हणजे काय म्हणा, कुणा स्वर्ग दे, कुणा मुक्ती दे. कुणाला स्वर्ग दे म्हणजे त्यांना त्यांच्या कामना आहे की त्यांना स्वर्ग पाहिजे, अप्सरा पाहिजे. कुणी आम्हाला म्हणाला, सद्गुरू मला मंत्र द्या अप्सरा साध्य करण्याचा, अप्सरा सिद्ध करण्याचा. लोकांना काही वाटत पण नाही, मला आश्चर्य वाटतं की आमच्या समोर, सद्गुरूंच्या समोर असं मागायचं, अप्सरा मागायचं. आमचे महाराज थोबाडीत दिलीच एक जोरात. मला आठवत महाराजांनी त्याच्यात थोबाड तर ठेवून दिलीच जोरात. अरे का मागतो म्हणा, अप्सरा सिद्ध करण्याचा मंत्र द्या. मी त्याला म्हटलं, अरे अप्सरा इथे पुष्कळ आहेत, चांगल्या चांगल्या सुंदर मुली आहेत, आणि त्याच्यापैकी जाऊन म्हटलं ते लग्न करून घे, तुझं एवढं आहे तर. नाही म्हणा, अप्सरा सिद्धीचा मंत्र द्या. आता आता तो काय म्हणतो, काय ते, आता तो त्याला पश्चाताप होतो. मग आम्हाला तो त्यांनी असं थोडस काहीतरी सांगत असतो, पण घोरपडीनं तो काहीतरी पाठवत असतो, असं आहे तसं आहे तसं आहे. मग त्याला यायची इच्छा आहे, पण ते त्याला बरोबर हे करतात, त्याला बरोबर टाळतात, कारण त्यांना माहिती आहे. मग असं म्हणता म्हणता तो परत त्याने मला सांगितलं, सद्गुरू त्याला म्हणले ओशो व्हायचं, ओशो. तो म्हणतो ओशो व्हायचंय मला. वा वा. मग आता इथून सगळं तो घेऊन जाणार सद्गुरूंचं हे ज्ञान. म्हणून तर आम्ही सांगतो, अरे ज्ञान हे गुप्त आहे बाबा. इथं अशिष्यात मधेयम, हे जो अशिष्य असेल त्याला देऊ नये. काय इदम तेना तपस्काय, तपस्या करणारा नसेल त्याला देऊ नये. इदम तेना तपस्काय ना अभक्ताय, कदाचन कधी देऊ नये. आणि म्हणून आम्ही त्यांना दूर ठेवतो, त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोचणार नाही असं करतो. काय नाही तर तो ज्ञान गेल्याने आणखी तिकडे काहीतरी ओशोसारखा प्रवचन वगैरे करेल. म्हणून आणखी काहीतरी गाड्या, त्याचे काहीतरी 100 गाड्या होत्या आता ओशोकडे, आणि किती स्त्रिया आणि पुरुष, आणि केवढा लवाजमा होता, आणि केवढी तरी संपत्ती होती, आणि केवढी तरी ऐश करत होत. तसं होईल म्हणाल. आणि म्हणून हे द्यायचं नाही. हे ज्ञान गुप्त का आहे, तर याच्यावर लोक संपत्ती कमवतील. म्हणून हे फक्त भक्ताला द्यायचं. कुणा स्वर्ग दे, कुणा मुक्ती दे, कुणा स्वर्ग दे, कुणा मुक्ती दे. कोणाला मुक्ती दे म्हणा. भगवंताचा भक्त असतो तो म्हणतो, मला मुक्तीचं काय करायचं, मुक्ती घेऊन करणार काय म्हणले मी. मुक्त झालो, आता काय करणार. अरे मला भक्ती पाहिजे, मला सद्गुरूंचे चरण पाहिजे म्हणाले, सद्गुरूंचं कार्य पाहिजे. कुणा स्वर्ग दे, कुणा मुक्ती दे, मजला परी चरणाचा दास करी. आणि मला फक्त तुझ्या चरणाचा दास व्हायचा आहे, बस. अरे चरणाचा दास म्हणजे काय कमी आहे का. दास्य तो भक्ती, हनुमंतानी दास्य भक्ती केली, हे काय कमी आहे का. मजला परी चरणाचा दास करी, रे मज दे वास हरी, चरणी तुझिया मज दे वास हरी. मी घाली ना संकट तुझवरी, मी घाली ना संकट तुझवरी, केवळ मज चरणाचे रजच करी, रजच करी रे मज दे वास हरी, चरणी तुझिया मज दे वास हरी. काय सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे. मला चरणाचा रज कर म्हणाला. तेव्हा काय मागणं केलं, असं जो मागणं करतो त्याला अनन्य भक्त असं म्हणतात, आणि तोच परमेश्वराला जाऊन मिळतो, परमेश्वर स्वरूप होतो, यात काही शंका नाही म्हणा.
चिकटून राहीन सदा पदाला. मी चिकटून राहील म्हणजे पदाला. चिकटून राहीन सदा पदाला, इतुकी मम पुरवावी रे आस परी. इतुकी मम पुरवावी रे आस परी. रे मज दे वास हरी, चरणी तुझिया मज दे वास हरी. मिरविन वैभव हे त्रैलोक्य. अरे हेच माझं वैभव आहे. बाहेरचं वैभव हे वैभवच नाही. आमचे महाराज म्हणाले, अरे यांना म्हणले बाहेरचं वैभव नाही, यांच्याकडे खूप धन संपत्ती तुम्हाला दिसणार नाही, पण यांच्याकडे भक्तीचं वैभव जबरदस्त आहे. आम्हाला महाराज सांग, भक्तीचं वैभव जबरदस्त आहे. आणि हे वैभव मी मिरवीन म्हणलं, मी सांगेन सर्व लोकांना. मिरविन वैभव हे त्रैलोकी. माझ्याकडे किती गाड्या आणि किती बंगले आहेत आणि किती फ्लॅट आहे, हे काय मी मिरवणार नाही म्हणलं. तर नाहीच आता फिरवणार काय. काय फ्लॅट होता तोही गेला आमचा, आणि आमची गाडी होती तेही गेली. त्याचं आम्हाला दुःख नाही म्हणाले. नाही तर त्याचं आम्हाला अजिबात दुःख नाहीये. आमच्याकडे एवढं धन, हे भक्तीचं धन आहे, साधनाचं असं साधन सद्गुरूने आम्हाला दिलं, असं धन दिलाय ज्ञानाचं. मिरविन वैभव हे त्रैलोकी. मिरविन वैभव हे त्रैलोकी. येईल तरी नृपतीला. येईल तरी नृपतीला काय सरी. येईल तरी नृपतीला काय सरी. काय सरी. नृपतीला काय सरी येईल म्हणजे आमच्या वैभवाची त्या नृपतीला काही सरी येणार आहे म्हणजे. किती राजे महाराजे म्हणले आमच्या चरणाशी येतील. गजानन महाराजांच्या चरणाशी ते औंचे महाराजे, औंचे महाराजे होते, राजे होते. ते गजानन महाराजांना सद्गुरू मानत होते आणि त्यांच्या त्यांच्या चरणी ते होते म्हणा. येईल तरी नृपतीला काय सरी. काय सरी. रे मज दे वास हरी. आमचं वैभव असं आहे म्हणा. आमच्याकडे एवढी संपत्ती आहे, एवढं धन आहे, एवढे फ्लॅट आहे, 10 फ्लॅट आहे, अमका आहे टमका आहे, एवढ्या गाड्या आहे, एवढा आमचा बंगला 2000 स्क्वेअर फीटचा आहे. अरे दिक म्हणती त्या स्वर्गाला. अरे स्वर्ग तुझं तर काहीच नाही म्हणले. तर स्वर्ग कुणा स्वर्ग दे, कुणाला स्वर्ग दे. आम्ही तर धिक्कार करतो त्या स्वर्गात, तिथे कोण जाणार आहे. आम्हाला त्या भगवान श्रीहरीच्या हृदयात जायचंय आणि त्याची वाट आम्हाला माहिती. सद्गुरूंच्या हृदयात गेलं की झालं, श्रीहरीच्या हृदयात आम्ही गेलो. कुणा स्वर्ग दे, कुणा मुक्ती दे. आता श्रीहरीच्या हृदयात गेल्यावर मुक्ती कुठून आली म्हणले. मुक्तीची काय गरज. मजला तरणाचे दास करी रे मज देई वास हरी. कसा भाव पाहिजे अर्जुनाला. आपण काय सांगतोय अर्जुनाला, ते विश्वरूप भगवंताने का दाखवलं, कसं दाखवलं, त्याची पात्रता काय होती म्हणाले. अर्जुन जसं म्हणाला की हे भगवंता माझी पात्रता असेल तर मला तू दे, नाही तर नको देऊ. काय इतका त्याचा नम्रता भाव. हा कुठे आणि तो म्हणणारा कुठे की मला अमुक द्या, मला तमुक द्या, नाही तर मी तुमच्या, नाही तर मला मुक्त करा. मला त्याने सांगितलं मला अमुक पाहिजे, मंत्र पाहिजे, अप्सरा पाहिजे, धन पाहिजे, संपत्ती पाहिजे, काय मला ओशो व्हायचंय, मला तुम्ही प्रवचन करायचं हे द्या. मी त्याला सांगितलं तुला काय प्रवचन वगैरे करायचं मी साधन देत नाही, नाही तर मग मला मुक्त करा. म्हणून ठीक आहे तू मुक्त हो. मुक्त हो म्हणजे तो कार्यातून मुक्ती मागत होता. म्हटलं आमची काही कोणावर सक्ती नाही बाबा. काय त्याच्यामुळे आम्ही काही तू म्हणतो तसं 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 हो, आम्ही कशाला काय म्हणू. मग आता त्याला पश्चाताप होतो, ते आपण मागवत होतो ते बरोबर नाहीये. तेव्हा कशाने काय मिळणार आहे. त्या अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, आम्हाला विश्वरूप दाखवलं.
भक्ताला विश्वरूप दाखवतात भगवान. आम्ही विश्वरूपाचं दर्शन घेतो, असं कोणाला सांगू नये. पण आपल्या भक्ताला सांगावं. भक्तांना सांगितलं तर त्यांना कळणार कसं हो? ते म्हणतील लोकांना चमत्कार पाहिजे. आम्ही काय आपले चमत्कार सांगत नाही. आणि लोक म्हणून, कारण चमत्कार सांगू नयेत असा दंडक आहे. चमत्कार सांगू नये, पण भक्ताला त्याची त्याची वाटचाल पुढे व्हावी या दृष्टीने सद्गुरू त्याला सांगत असतात की अरे असं असतं. मग त्याचं श्रद्धा, त्याचं प्रेम, त्याचा भक्तिभाव आणखी वाढतो. त्याच्यासाठी हे इतर लोक सांगतात, ते इतर लोक आपल्याकडे आकृष्ट झाले पाहिजे म्हणून सांगतात. म्हणून चमत्कार आम्ही सांगत नाही. चमत्काराचा अनुभव हा भक्ताला येतोच म्हणा. पुष्कळ चमत्कारांचा अनुभव येतो. आणि आपण बघतो की मला अनुभूती एक शब्द आहे. मला अशी अनुभूती आली, तशी अनुभूती आली, हे सांगत फिरतात. अनुभव हा सांगायचा नसतो. मग परत येत नाही. एकदा त्यांनी अनुभव सांगितला की तो परत येत नाही, कारण तो अहंकाराने सांगतो. आणि परमेश्वरला अहंकार आवडत नाही. ईश्वरस्य अपि अहंकार द्वेषित्वात. ईश्वर द्वेष कुणाचा करत नाही. त्याला काही भेदभाव नाही. परंतु तो एकाच गोष्टीचा द्वेष करतो. ईश्वरस्य अपि अहंकार द्वेषित्वात दैन्यम प्रियत्वाच. तसा अर्जुन होता, त्यात त्याच्या ठिकाणी दैन्य होतं, आर्जव होतं. आणि म्हणून ते भगवंताला एवढं प्रिय झालं की त्याने आपलं स्वरूप, काय विश्वरूप त्याला देऊन टाकलं. बाह्य ऐश्वर्य तर दिलंच, पण हे बघ चल म्हणले विश्वरूप बघ. तसं आम्हाला बघ, आमच्या सद्गुरूंनी अरे हे विश्वरूप बघ माझं, घे बघ म्हणा. आम्हाला काही कल्पना नाही, काय नाही, बघ विश्वरूप. असं प्रत्येक भक्ताला, असे अनेक भक्तांचे इतिहास आहेत. रे मज देई वास हरी, त्याला पात्रता काय पाहिजे? तर असा त्याचा भाव पाहिजे. म्हणजे दैन्यम प्रेत्वाच ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वा. सद्गुरे बघा, माझी मुंज झाली होती, माझा अमुक झालं होतं, मी एवढा ग्रंथ लिहिलाय, मी एवढे ग्रंथ वाचले आहेत, मला हे कळतं, ते कळतं, अमुक. ते म्हणाले याचा काही उपयोग नाही. हे सगळं जाऊन आमचे सच्चिदानंद स्वामी सांगायचे, हे सगळं चुलीत घाल म्हणते. कोणी असं काय सांगायला लागलं ना, ते म्हणले हे असं आहे का, मग असं कर, तू महाराजांच्या तिकडे आधी जायच्या आधी हे सगळं चुलीत घाल म्हणले सगळं, आणि जाळून टाक. काय जला देईन डुबो देईन सारी किताबों को. हिंदीचे सुफी एक संत होते, त्यांनी लिहिलं, डुबो देईन सारी किताबों को, एक मेरा नाम पढ़. एक माझं नावाचं स्मरण कर, माझं जे काही आहे तेच पड. तेव्हा असा प्रेमळ, लढिवाळ, निरागस असा ज्याचा भाव असतो, तोच भगवंताचा, सद्गुरूंचा प्रिय सखा होऊन राहतो. आणि प्रिय सखा होऊन राहणं हीच ती पात्रता आहे. अर्जुनाची काय पात्रता होती? अर्जुनाने विचारलं की पात्र असेल तर तू देव. तर अर्जुनाची पात्रता काय होती? तो त्याचा प्रिय सखा, श्रीकृष्णाचा प्रिय सखा होता, अत्यंत नम्र होता. ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वा दैन्यम प्रियत्वाच. दैन्य हे लक्षण आहे म्हणा. परंतु या उलट जे अति महत्वाकांक्षी असतात, ज्यांना भगवंताच्या बाह्य ऐश्वर्य, संपत्ती, मोठेपणा, उच्च पद, मान सन्मान याची अपेक्षा असते, ते मात्र भगवंताच्या चरणापासून दूर होतात. आमच्या ते घोरपडे म्हणतात, सद्गुरू मला काय नको, मला म्हटलं काहीतरी तुमचं धन संपत्ती वगैरे ते वाढलं पाहिजे. नाही म्हणले मला काय नको. म्हणलं बस मी आता एक हे घेतलेलं आहे व्रत, काय की हा कार्याचा विस्तार करा बस. तुम्हाला तुमचे पुष्कळ भक्त झाले पाहिजे. माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे? त्याने आपल्या जीवनाचं ध्येयच हे करून टाकलं. काय की हे एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अनेक भक्त आले पाहिजे, अनेक भक्तांना हे प्राप्त झालं पाहिजे, हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. दिस इज द ट्रू एम ऑफ माय लाईफ. शाबाश. काय याला म्हणतात. मला ऐश्वर्य नको, संपत्ती नको, काय नाही, काहीच मला नको.
आता माझ्या जीवनाचं ध्येय हे झालंय म्हणा. तेव्हा याला पात्रता असं म्हणतात. पात्रत्वात धर्म वापरून. तेव्हा ज्याला उच्च पदाची, ऐश्वर्याची, संपत्तीची, मान सन्मानाची अशी अपेक्षा असते, ते भगवंताच्या चरणापासून दूर होतात. ते दूर झालेले आम्ही बघितले. आमच्या महाराजांच्या कार्यामध्ये असे मोठमोठे येऊन गेले, मोठमोठ्या व्यक्ती, मोठमोठे लोक, की ज्यांना महाराजांनी मान सन्मान पण दिला, सगळं काय दिलं, ऐश्वर दिलं, संपत्ती दिली, सगळं काय. पण ते लगेच ते काही दिवस राहिले आणि चरणापासून दूर झाले. असे इतिहास आम्ही बघितले आणि म्हणून आम्ही सावध झालो. आम्ही आता राहत होतो ते श्रीहरी मंगल कार्यालय, तिथे एक मॅनेजर ते आम्हाला भेटले तिथे. त्यांनी सांगितलं, अहो काल इथे म्हणले मोठा आध्यात्मिक कार्यक्रम झाला. म्हणलं कोणाचा कार्यक्रम झाला? तर म्हणले अमुक अमुक स्वामी. तर मी त्यांचं नाव ऐकलं होतं. म्हटलं अमुक अशा हे नाव आहे, पण मी म्हटलं हे नाव ऐकलंय. तर म्हटलं त्यांचे गुरु कोण होते? तर म्हटलं ते अवधूत स्वामी महाराज, ते दादरचे, ते त्यांचे गुरु होते. तर मी मला मनात म्हटलं अच्छा, मग आता ते आले होते का? नाही म्हटलं ते नव्हते आले, ते तर नाही आहेत म्हणले आता. मग त्यांचा मुलगा होता म्हणाले. मग त्यांच्याकडून ती गादी त्या मुलाकडे आली. म्हणजे आता मुलगा नाही का त्यांचा? नाही म्हणले तोही गेला. मग आता कोणाकडे? आता गादी त्यांच्या म्हणाले नातवाकडे आहे म्हणले. आता त्याचा नातू आला होता आणि त्यांचं इकडे प्रवचन झालं होतं त्यांचं नातवाचं, आणि अशी सगळी मंडळ आली होती, जेवण वगैरे झालं होतं. तुम्ही खरं यायला पाहिजे होतं म्हणले ऐकायला. तुम्ही त्यांना म्हटलं, ते जे अवधूत स्वामी तुम्ही सांगताना त्यांचं मी शिष्य आहे. काय, आणि म्हणलं त्यांच्या प्रमुख शिष्यापैकी मी एक आहे, की मला या याचा देण्याचा अधिकार आहे, असा मला आमच्या सद्गुरूंनी अधिकार दिलाय, तो मी आहे. तर ते माझ्याकडे बघतच राहिले आणि म्हणले, हे म्हटलं यांना काय अधिकार महाराज दिला नव्हता, की पुढे त्यांचं परंपरा चालवण्याचा अधिकार त्यांना दिला नव्हता. त्यांनी जबरदस्ती, त्यांना मोठीपणाची हाव होती, मग त्यांनी ते घेतलं. नाही म्हणे असं कसं होईल, अवधूत स्वामी तर कधीचे होऊन गेले आणि असं कसं होईल म्हणाले, आणि तुम्ही तर आत्ताचे, अवधूत स्वामी तर कधीचे. मग त्यांचे शिष्य ते होते म्हणाले, आणि त्यांनी कार्य केलं, मग त्यांच्या मुलांनी कार्य केलं, आता त्यांचा नातू कार्य करतो, मग तुम्ही अवधूत स्वामीचे शिष्य कसे आहात? त्याला म्हणून आश्चर्य वाटलं. आम्ही म्हणलं गेले 50 वर्ष या कार्यात आहोत. काय तेव्हा त्याच्या लक्षात, मग तुमचं आता वय किती विचारायला. मग त्याला सांगितलं, मग त्याला पटलं. मग तो बघतच राहिला. तेव्हा असे लोक जे ह्या हेतूनी येतात, ते म्हणले लगेच निघून जातात. काही वर्ष राहतात आणि निघून जातात. परंतु चरणी मज दे वास हरी, जे म्हणतात सद्गुरु बस तुमचं कार्य करणं हेच, तुमचं कार्य वाढलं पाहिजे, बस बाकी काय नाही. हे एवढं ज्ञान ते म्हणतात, हे एवढं आणि एवढं सोप्या शब्दात लिहिलंय, एवढं सोपं म्हणलं. आधी ते म्हणले एवढे सोप्या शब्दात सोपं लिहिलंय, पण मग म्हणतात सोपं लिहिलेलं आहे, पण हे ज्ञान खूप खूप म्हणले गूढ घन ज्ञान आहे. म्हणले हे सगळ्यांना जरी नसलं तरी जे भक्त येतील त्यांना प्राप्त झालं पाहिजे. मग असे पुष्कळ भक्त झाले पाहिजे आपलं, असं त्यांचं एक चंग बांधलंय ते. आणि त्यांना स्वस्तता नाही, स्वस्त पडत नाही. तो भक्त असतो बेचैन असतो, बेचैन, त्याला शांतता नसते म्हणा. नाही हो, आम्ही ऐकलंय की भक्ती मार्गात तो शांत असतो एकदम असा. अरे नाही, असं नाही, तो भक्त बेचैन असतो म्हणा. त्याचं मन अरे होत नाही म्हणजे कसं, म्हणजे माझं नाही, सद्गुरूंचं कार्य घडलं पाहिजे याच्यासाठी तो बेचैन असतो. असा जो बेचैन असतो तोच खरा शांती, सशांती मध्ये गच्छती, त्यालाच खरी शांती मिळते म्हणा. तेव्हा मी असा इतिहास आमच्याकडे असे पुष्कळ इतिहास आहे. त्याला ऐश्वर्याची कार्याची भुरळ पडते म्हणले, तो मायेतून गुंतून तो बाहेर पडतो. त्याला अज्ञान माया, परमेश्वराची दोन माया आहेत, एक ज्ञानरूपी माया, दुसरी अज्ञान माया. एक प्रेम भक्तीची माया कार्यरूपी, आणि दुसरी अज्ञान माया त्याला बाहेर घेऊन जाते. त्याला भुरळ पडते आणि भक्ताला त्याची
प्रेम माया, सद्गुरूंची प्रेम माया, कार्यरूप, कार्य ही माया आहे, पण ती प्रेम माया आहे, प्रेम भक्तीची माया आहे. तिथे भक्त घडतात कार्यामध्ये. आणि म्हणून जे सद्गुरूंचे चरण घट्ट धरून राहतात तेच या कार्यात शोभून दिसतात. आणि म्हणून अर्जुन म्हणतो, देवा मी जर तुझे ते दिव्य ऐश्वर्ययुक्त विश्वरूप बघण्याला पात्र असेल तरच तू मला ते दाखव, अन्यथा दाखवू नको. नाही तर म्हणलं तू मला दाखवशील आणि मला अहंकार होईल आणि मी तुझ्यापासून दूर होईल, असं नको म्हणाले व्हायला. मग काही लोक स्वतःच आपली पात्रता ठरवतात. मी पात्र आहे का नाही ते सांगतात सद्गुरूंना वारंवार, आम्हाला सांगतात की बघा मी पात्र आहे, मी अमुक करतो, मी तमुक करतो, मी हे करतो, मी ते करतो, काय, आणि मी एवढे ग्रंथ वाचले, मी हे केलेलं आहे, काय हे सगळं तो एवढं ज्ञान मला आहे असं तो सांगतो. तेव्हा सर्व ठिकाणी मलाच सद्गुणी सर्व ऐश्वर्य मोठेपणा द्यावा असलेला वाटतं. पराकोटीचा मीपणा त्याच्या ठिकाणी तो असतो, त्याच्यामुळे तो सद्गुरू चरणापासून दूर होतो. आणि म्हणून मागच्या गुरुपौर्णिमा, आता गुरुपौर्णिमा येते, मागच्या गुरुपौर्णिमेला ते एक शिष्य तसेच निघून गेले. याचं कारण असंच झालं, मोठेपणा. आणि काय म्हणाले, ते एवढे रागावले की ते म्हणाले, तुम्हाला काय वाटलं की मी या तुमच्या गुरुकुलातला विद्यार्थी असं असं तुम्ही समजता का मला? तुम्ही मला असं समजता तुमच्या गुरुकुलातला विद्यार्थी? आता हे सद्गुरूंना मला आश्चर्य वाटतं, हे कशी हिंमत करतात हे लोक, काय काय कळत नाही. सद्गुरूंच्या समोर की झाड की पत्ती, गवत हातात घेऊन सद्गुरूंना शरण जाण्याची पूर्वी पद्धत होती. की तृण म्हणजे या तृणाला तरी किंमत असेल, पण मला गवताला, पण मला माझी तेवढी किंमत नाही, असं तृण हातात घेऊन ते जात असत. आणि आताच बघा कलियुगात तुम्ही तुमच्या गुरुकुलातला विद्यार्थी समजलं का काय? मला काय समजलं तुम्ही? एवढी अहंकाराची भाषा, आणि अशी ज्यांची भाषा असते तो ते या चरणापासून दूर होतात, एकदम दूर होतात, फेकले जातात. ती ऊर्जा एवढी भयंकर असते की ती त्याला एकदम बाजूला फेकून देते. आणि ती पॉझिटिव्ह जी ऊर्जा असते ती, तो पॉझिटिव्ह भाव असतो, चरणी तुझी आमज देई वास हरी, की लगेच तो चिकटतो, चिकटून राहीन तुझ्या पदांना, असं मला ते म्हणतो. तेव्हा असं त्यांना ज्यांना वाटतं ते दूर जातात. आम्ही महाराजांच्या चरित्रात ते असे पुष्कळ झाले. आम्ही IITत, आम्हाला महाराजांनी सांगितलं IITच्या तिकडे राहा, त्या बंगल्यामध्ये. आम्ही तिकडे राहिलो. तर IIT मध्ये महाराजांचे जावई होते, महाराजांची मुलगी आणि जावई ते क्वार्टर मध्ये राहतो, आणि ते रजिस्ट्रार होते, चांगल्या मोठ्या पदावर होते आणि अत्यंत नम्र. नाही तर जावायला कसा अहंकार असतो, पण ते महाराजांच्या चरणी एकदम नम्र असतो. एवढे मोठे रजिस्ट्रार होते. आणि आम्हाला आमचं त्यांच्याशी खूप प्रेम होतं. नेहमी आमच्याकडे यायचे, दिलदार मोकळ्या स्वभावाचे होते. आणि त्यांना वाटत होतं की IITत मी प्रोफेसर व्हावं, मी PhD केलं. आणि त्यांना महाराज पण परमानंद स्वामी म्हणाले की तुम्ही आता तिथे हे करा. आणि मी अर्ज केला. अर्ज म्हणजे काय, त्यांच्याचकडे अर्ज केला, ते रजिस्ट्रार होते. आणि त्यांनी आमचा इंटरव्ह्यू केला. 2च कॅन्डिडेट होते. एक ते मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉमर्स विभागाचे मुख्य होते, इकॉनॉमिक्स विभागाचे मुख्य होते, प्रोफेसर परमानंद नाही कोणीतरी, हा असंच काहीतरी होतं, परमानंद नाव होतं त्यांचं. तर ते त्यांचा त्यांच्याकडे PhD केलेला कोणी होता त्यांचा विद्यार्थी, त्याच्यात आमच्या स्पर्धा होती. पण शेवटी त्यांनी गळ घातली आणि त्याला तिथे घेतलं. मग आमचा इंटरव्ह्यू इतका छान झाला होता, तरी म्हणाले काय तिथे
मग त्याने आम्हाला सांगितलं, आणि ते रजिस्ट्रार ते त्या इंटरव्ह्यू पॅनेलमध्ये होते स्वतः ते, आणि त्यांच्या हातात होतं. पण ते म्हणले जाऊ द्या, म्हणले यांचे IIT मध्ये यांचं पुष्कळ काही काही आहे म्हणा, त्याच्यामुळे IITतल्या लोकांचे त्यांचं संबंध आहेत, IITचे जे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी यांचे संबंध आहेत, त्याच्यामुळे म्हणलं ते अगदी आग्रह धरून बसले, तर म्हणून त्याला घ्यावं लागलं मला. वास्तविक त्याचा इंटरव्ह्यू एवढा चांगला झाला नाही म्हणा, तुमचा इंटरव्ह्यू छान झाला होता. म्हटलं एवढं पुष्कळ आपल्याला मिळालं. काय तेव्हा त्यांच्या घरी क्वार्टरमध्ये कार्यक्रम व्हायचा दर शनिवारी, आणि तिथे हे महाराजांच्या ग्रंथावर निरूपण करायचे, महाराजांच्या चरित्र ग्रंथावर, ओवीबद्ध चरित्र ग्रंथ होता त्याच्यावर निरूपण करायचे. हे कार्य त्यांना दिलं. आणि दुसरे एक होते त्यांच्याच बाजूला एका बिल्डिंग मध्ये राहत होते, तेही IITत चांगल्या मोठ्या पदावर होते, इन्स्ट्रक्टर होते कुठल्या विषयाचे, पण फार अहंकारी स्वभाव. त्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही इथे बोलत जा, असं तुमचं सुरुवातीला कथन भाषण तुम्ही करा, असे असे दोघं ते कार्यक्रम करत असत, दोघांचा कार्यक्रम होत असे. असं होता होता महाराजांनी आम्हाला सांगितलं, महाराजांना लक्षात आलं की हा फार अहंकारी माणूस आहे, त्याचं काहीतरी आता केलं पाहिजे. महाराजांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जा तिकडे, आणि म्हणाले नम्रता वगैरे इकडे ठीक आहे, पण तिकडे असं नम्रता वगैरे चालणार नाही, म्हणजे तिथे असं बोललं पाहिजे तुम्ही, सद्गुरूंची बाजू घ्यायला पाहिजे असं नाही म्हणाल, पण सत्य बोललं पाहिजे की सत्य काय आहे, सद्गुरूंच्या बद्दल परखडपणे सांगितलं पाहिजे. मग आमचं तिथे मनोविजय या ग्रंथावर, महाराजांचा मनोविजय ग्रंथ होता, त्याच्यावर आमचं प्रवचन व्हायचं. मग दोघांच्या मध्ये त्यांचं पहिलं, मग आमचं, आणि मग ते रजिस्ट्रार होते त्यांचं, तर आमचं यांचं प्रवचन झाल्यावर आमचं प्रवचन व्हायचं, या ग्रंथावर निरूपण व्हायचं. तर आम्ही त्याच्यामध्ये त्याला एवढं, त्यांचं जे प्रवचनात जे अहंकाराचे जे काही भाव यायचे, त्याच्यावर आम्ही सडकून टीका करत असतो. असं करता 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 असं झालं. तर महाराज आम्हाला म्हणा, काय काय बोललास तू मागच्या वेळा, मग असं झालं महाराज, असं तो म्हणत होता. मग मी त्याला असं असं म्हटलं, शाबाश शाबाश. म्हटलं काय चुकलं तर नाही? नाही नाही. काय आमची योजना महाराजांनी त्याच्यासाठीच केली होती, त्याचा अहंकार घालवायसाठी. आता आपलं महाराजांचं काय, त्यांच्याबद्दल आपलं काही नाही, ते चांगले होते गृहस्थ, तसे आमच्याशी प्रेमाने अगदी. आणि आम्ही जे बोलत होतो ना, बघा त्यांचं वैशिष्ट्य काय, आम्ही त्यांना बोललो ना, ते म्हणले नाही नाही, म्हणले बरोबर आहे, तुम्ही जे बोललात ना बरोबर आहे. म्हणजे त्यांचा मोठेपणा बघा, त्यांना माहिती होतं की आपलं काय चुकतंय आणि हे दाखवून देत आहेत, त्यांच्या मनाचा मोठेपणा. ते म्हणून नाही नाही, तुम्ही सांगितलं तर बरोबर आहे, पण मला जमत नाही हो, मी काय करू, मला काही जमत नाही असं. म्हटलं बाबा जमून घ्यायला पाहिजे, या या कार्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर जमून, आपण तरी काय सांग. मग असं करता करता शेवटी त्यांना ते जमलं नाही, कारण त्यांना मोठेपणा, मान सन्मान हे हे त्यांचं होतं, ते काही सोडू शकत नव्हते. आणि त्याच्यामुळे आमच्या बोलण्यामध्ये जे विषय यायचे, त्याच्यामुळे त्यांना एकदम एवढं असह्य झालं, असह्य व्हायचं, आणि त्याच्यामुळे ते सोडून गेले. मग तेव्हा असं हे आहे म्हणा, इथे नम्रता, सद्गुरु चरणाशी असा भाव, त्याला पात्रता असं म्हणतात. तेव्हा आणि म्हणून सर्व भक्तांना सद्गुरूंच्या सर्व भक्तांना म्हणाले, अर्जुन हा आदर्श भक्त आहे. भक्त कसा पाहिजे तर अर्जुनासारखा पाहिजे, आर्जवी, अत्यंत रुजुत्व ज्याच्या ठिकाणी आहे, आणि चरणाशी राहणं आणि प्रेम घेणं, बस एवढंच पाहिजे, बाकी काही बाहेर नको. त्याला या जगातल्या कुठल्या ऐश्वर्यापेक्षा भगवान श्रीकृष्णाचे चरण जास्त प्रिय होते, त्याच्या सहवासात राहणंच प्रिय होत. जसं दोन मित्र असले, त्यांना एकमेकाला काय हवं असतं, काय त्यांनी काय दिलं नाही तरी चालतं, मग तो आपल्यावर पाहिजे, तो आपल्याजवळ नेहमी पाहिजे, असं त्याचं हे असतं. आणि म्हणून तो
चरणी अत्यंत नम्र होता, निरंकार होता, शरणागतीचा भाव होता. आणि म्हणून अर्जुनाने न मागताच भगवंतानी सर्व पांडवांना सम्राट पदाला पोचवलं आणि त्याला आपलं सगळं ऐश्वर दिलं, योग ऐश्वर दिलं. पश्चिमे योगमैश्वरम असं भगवान म्हणतात या श्लोकामध्ये. हे अर्जुना, आता माझं योग ऐश्वर बघ कसं आहे. मग योग ऐश्वर म्हणजे काय? पश्चिमे योग ऐश्वर, मी तुला हे योगाचं ऐश्वर देतो. म्हणजे लोक म्हणतील का मेडिटेशन योगा वगैरे, अरे नाही म्हणाले, हे योगैश्वर्य काय वेगळंच आहे म्हणा. आणि हे योगैश्वर्य म्हणजे काय, इथे योग म्हणजे काय तुला सांगतो म्हणा. देहातला जो आत्मा आहे, योग म्हणजे काय, देहाच्या आत्म्याला परमात्म्याशी जोडणं. आता आधी आत्मानुभव त्याने घेतला, पण आता तोच आत्मा एवढा व्यापक आहे, केवढा तरी व्यापक आहे, अनंत आहे. अरे त्या अनंताचं दर्शन घे म्हणजे. अर्जुनाला आत्मस्वरूपाचा अनुभव आला, पण आत्मस्वरूपाचा अनुभव आला तिथे थांबलं नाही म्हणले, आता तो व्यापक आहे, याचा अनुभव तुला घ्यायचा आहे. आणि म्हणून माझं योग ऐश्वर्य तू बघ म्हणाल. मग देहातला जो आत्मा आहे त्याला परमात्म्याशी जोडणं याला योग असं म्हणतात. देहातल्या आत्म्याला परमात्म्याशी, व्यापक परमात्म्याशी जोडणं याला योग म्हणतात. मग याला हे जोडायचं कसं, भक्तीमध्ये याला कसं जोडतात. म्हणून आमचं मागे एक काव्य होतं, ईश से योग हो जिसका उसे योगेश कहते हैं. एका विद्यार्थ्याला आम्ही, त्याचं नाव योगेश होतं, योगेश खंडेलवाल. ते कल्याणला जे दुकान आहे खंडेलवालचं, त्याचा तो मालक आहे आता. तो आमचा स्टुडंट होता. त्याच्याकडे आम्ही त्या गेलो की अशी मिठाई भरून द्यायचा तो आम्हाला. अरे बाबा एवढं नको, याचे काही पैसे घे. नाही नाही सर लगेच जाओ काय. म्हणून आम्ही त्यांच्या दुकानात जास्ती जात नव्हतो कधी. त्याला आम्ही असे कविता दिली, ईश से योग हो जिसका उसे योगेश कहते हैं. तुला तुझं नावाचं महात्म्य माहिती नाही म्हणलं, हे महात्म्य की भगवंताशी आपला योग म्हणजे त्याला जोडणं, याला योगैश्वर्य असं म्हणतात. त्याने ऐश्वर्याची प्राप्ती होते. वास्तविक पाहता हा परमात्म्याशी आत्मा आपला जोडलेलाच आहे, म्हणजे एकरूपच आहे. परंतु आत्म्याचा परमात्म्याशी जरी नित्य योग असला तरी देहाचा पडदा आड येतो. मन, बुद्धी, चित्त हा सूक्ष्म देहाचा पडदा येतो आणि अहंकार आड येतो, अज्ञान आड येतो. हे सगळे पडदे आहे म्हणाले. आणि आत्मा आणि परमात्मा वेगळे होतात, वेगळे वाटतात. याला देहबुद्धी असं म्हणतात. ही देहबुद्धी दूर झाली की मग नित्य योगाचा अनुभव येतो. तो नित्ययोग आहे म्हणा. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहबुद्धी जी आहे ना ती आत्मबुद्धी करावी. की देह वगैरे हे मी नाही म्हणणार काय. तर मी कोण आहे, तर मी परमेश्वराचा भक्त. आपलं आयडेंटिफिकेशन, मी परमेश्वराचा भक्त आहे, मी हा देह नाही आहे. मग मी कोण आहे, तर मी परमेश्वराचा भक्त आहे. आणि हे देह सुद्धा मला दिलाय तो तर परमेश्वराचं दास्यत्व करण्याकरता दिलाय, बस एवढंच त्याचं काम आहे. मग त्याचं दास्यत्वासाठी हा देह दिलेला आहे, त्याचा उपयोग मी त्याच्यासाठी करतो. हे मन त्याचं प्रेम घेण्यासाठी दिलेलं आहे, त्याचा उपयोग मी ते करतो. ही बुद्धी त्याचं ज्ञान घेण्यासाठी दिलेली आहे, त्याचा उपयोग मी करतो. बाकी मी देह नाही, बुद्धी नाही, मन नाही, काही नाही. मी भक्त आहे त्याचा भक्त. आणि मला त्याच्याशी एकरूप व्हायचं. म्हणून मग करायचं काय, देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. मग देहबुद्धी ते आत्मबुद्धी करायचं असेल काय, सोपं आहे म्हणलं, सदा संगती सज्जनांची धरावी. सदा सद्गुरूंची संगती धरावी की झालं म्हणाल, देहबुद्धीची आत्मबुद्धी झाली. सज्जनांची म्हणजे सद्गुरूंची संगत. तरच या भगवंताच्या योग ऐश्वर्याचा अनुभव घेता येतो. आणि म्हणून आम्ही भक्तीमध्ये योग कसा, भक्तीमध्ये तो योगैश्वर्य कसं भोगतो, तो परमात्म्याशी कसा एकरूप होतो भक्तीमध्ये, तर म्हणले तो आपला अहंकार, आपली देहबुद्धी विरघळून टाकतो. विरघळले मी तुझ्यात, तू भरला मम रूपात. मी तुझ्यात विरघळलो म्हणले.
आणि भगवंताची सेवा करता करता, सद्गुरूंची कार्यात सेवा करता करता तो त्याचा अहंकार विरघळायला लागतो. आणि जसा जसा त्याचा अहंकार विरघळायला लागतो तसा तू भरला मम रूपात, सद्गुरू त्याच्या रूपात भरायला लागतो. काय सद्गुरूंचं चैतन्य स्वरूप त्याच्या त्याच्या ठिकाणी भरायला लागतं. चैतन्य प्रकाश त्याच्या ठिकाणी तो प्रकाश रूप होतो आणि तो त्याचा देह प्रकाश रूप होतो आणि ते चैतन्य सद्गुरूंचं त्याच्या ठिकाणी भरायला लागतं. राधे कृष्ण कृष्ण राधे ऐक्य रूप मिलनात, विरघळले मी तुझ्यात. राधा म्हणते मी तुझ्यात विरघळली. आणि राधा कृष्णाच्या ठिकाणी विरघळली म्हणून, आणि कृष्ण कृष्ण राधेच्या रूपात भरला म्हणून राधा ही कृष्ण झाली आणि कृष्ण हा राधा झाला. म्हणजे अशी एकरूपता झाली. काय असं मिलन झालं म्हणा. आणि मिलन झाल्याबरोबर त्याला योगैश्वरी असं म्हणतात. आता असं मिलन तर झालं पण इथे संपलं नाही म्हणाल. तर मी केवढा आहे, तर मी सर्वव्यापी आहे. माझ्या मनाचं आणि तुझं मिलन झालं पण मी सर्वव्यापी आहे. आता त्या सर्वव्यापी स्वरूपाचा अनुभव माझ्या त्या जे ऐश्वर्य आहे, योग ऐश्वर्य, योग तर झाला पण त्याचं जे ऐश्वर्य आहे ते तू बघ म्हणले. आता ते ऐश्वर्य मी तुला दाखवतो. आणि म्हणून ते सांगतात, अर्जुन म्हणतो मन्यसे यदि तच्छक्यम मया दृष्टुमिति प्रभो, योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. मन्यसे यदि तच्छक्यम मया दृष्टुमिति प्रभो, योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. योगेश्वर म्हटलंय कारण काय, ते हे योगाचं जे ऐश्वर्य आहे या योगाचं, की भक्त सद्गुरूंच्या ठिकाणी विरघळतो आणि तो त्याच्या रूपात भरला जातो. हे ऐश्वर्य आहे. हे ऐश्वर्य मग ह्या विराट रूपाने, विश्वरूपाने दिसतं. तेव्हा एवढं सांगून आज हा 4थ्या श्लोकावर आपण हे निरूपण पूर्ण करू. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु नमस्कार. नमस्कार. आता पुढचा श्लोक जो आहे त्याच्यावर आपल्याला हो, वेळ आहे ना अजून? किरण कुठे आहे? सद्गुरू हा हे स्टॉप करू का आता? हा स्टॉप करा.